जय भीम, नमो बुद्धाय। आज 5 मे 2021 या दिवशी आपण या ठिकाणी मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर वाडिया कॉलेजच्या या चौकातील या एकमेव भारतातील पुतळ्यासमोर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि आजचा दिवस म्हणजे माननीय विठ्ठलराव गायकवाड, माननीय कृष्णाजी सूर्यवंशी आणि आयुष्यमती प्रेरणा विठ्ठल गायकवाड या तिघांचा वाढदिवस आपण संपन्न करत आहोत। आणि हा वाढदिवस संपन्न करत असताना अतिशय कोरोनावरती भीमबाई उपाय, प्राणायाम, ध्यान व अन्नदान अशा प्रकारच्या प्रवचनाचं आयोजन या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती यांनी केलेलं आहे। तर आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होतात, तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे। आणि आयुष्यमान के सूर्यवंशी, आयुष्यमती प्रेरणा विठ्ठल गायकवाड व आयुष्यमान विठ्ठल गायकवाड यांना त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो, ते सर्व प्रकारच्या व्याधीतून, रोगातून मुक्त हो, अशा प्रकारची मंगल कामना या ठिकाणी मी त्यांना व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या या प्रवचनास मी या ठिकाणी सुरुवात करत आहे। तत्पूर्वी तुम्ही मनोगत व्यक्त कराल? मी करू हां, करा ना थोडं। तत्पूर्वी आजच्या झूमवर मीटिंग चालू आहे ना, आजच्या तत्पूर्वी आजचे ज्यांचा वाढदिवस आहे असे विठ्ठलराव गायकवाड हे थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतील। बोला। तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या मानवतावादी चळवळीमध्ये तुमच्या माझ्या भल्यासाठी, तुमच्या माझ्या कल्याणासाठी ज्या ज्या मानवतावादी महापुरुष महामातांनी शेवटच्या श्वासापर्यंत जी संघर्षमयी लढाई लढून आज तुम्ही आम्ही जे काही माणसासारखे जीणं जगत आहोत ते केवळ त्या सर्व महापुरुष आणि महामातांच्या प्रयत्नामुळंच। म्हणून या सर्व मानवतावादी महापुरुष महामातांच्या मानवतावादी विचाराला मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। आज माझी मुलगी प्रेरणा विठ्ठल गायकवाड आणि माझा वाढदिवस आहे। कालच माझे गुरु, माझे मामा, देवरोड धम्मभूमीचे सरचिटणीस, त्याचप्रमाणे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे सरचिटणीस आदरणीय के सूर्यवंशी साहेबांचा वाढदिवस आणि आमच्या दोघांचा वाढदिवस आणि छत्रपती शाहूजी महाराज यांचा उद्या 6 मेला स्मृतिदिन आहे। खरं तर या महापुरुषांचं जीवन, त्यांचे विचार हेच प्रमाण मानून मी सातत्यानं मानव जोडो आणि भाईचारा बढाओ या अभियानांतर्गत विविध लोकप्रबोधनपर कार्यक्रम, फुले शाहू आंबेडकर विचारमंच असो किंवा महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक असो यांच्या माध्यमातून सातत्यानं करत आहोत। आज त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाची ही जी महामारी आहे तिला जर रोखायचं असेल तर त्यावरती भीमबाण उपाय म्हणून या ठिकाणी पूज्य झेन मास्टर यांच्या मार्गदर्शनातून, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते क्रांतीरत्न रवींद्रअण्णा माळतकर यांच्या संकल्पनेतून प्राणायाम, ध्यान, विपश्यना आणि अन्नदान असा उपक्रम आज आपण या ठिकाणी राबवत आहोत। आणि खरं तर मला पूज्य भंते झेन मास्टर यांचं कौतुक करावंसं वाटतं। त्यांना मी सहज म्हणालो, भंतेजी आपण वाढदिवसानिमित्त नेमका काय कार्यक्रम घ्यायला पाहिजे?
तर भंतेजींनी देखील या कार्यक्रमाला लगेचच होकार दिला आणि त्यांनी खरं तर हे सगळं करण्याच्या याच्यामध्ये खरं तर भंतेजींचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून मी पूज्य भंतेजींना सुद्धा त्रिवार वंदन करतो. आणि या ठिकाणी करोडोतेक रमाईची लेक, ज्यांनी रमाईचा पुतळा बसवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यशील नगरसेविका आदरणीय लताताई दयाराम राजगुरू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आपण हे करत आहोत, पुष्प अर्पण करत आहोत. आणि त्या देखील पुष्पहार अर्पण केल्यानंतर या ठिकाणी 2 शब्द बोलतीलच, आताच बोलतील. या ठिकाणी मी आदरणीय पुणे महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यशील नगरसेविका आणि ज्यांना आपण करोडोतेक रमाईची लेक म्हणतो, त्या आदरणीय लताताई राजगुरू ह्या या ठिकाणी आपलं मनोगत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतील. त्यांनी व्यक्त कराव्या असं मी त्यांना विनंती करतो. आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य जे आमचे विठ्ठलदादा गायकवाड या आणि तसंच त्यांच्या मुलगी प्रेरणा हिचा 5 मेला वाढदिवस आहे. आणि ह्या वाढदिवसाला उपस्थित असलेले आमचे भंतीजी आणि जैन मास्टर, तसेच कैलास धेंडे, प्रेरणा गायकवाड, विठ्ठलदादा गायकवाड आणि सर्व इथं बंधू भगिनींनो, आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे पाळणावळ आणि व्यायामाचं हे आता आजपासून चालू केलेलं आहे. ध्यानस्थ हे आमचे भंतीजी यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे. या कार्यक्रम चालू असताना आम्ही सर्वांना सांगितलं की जास्त गर्दी न करता आज हा कार्यक्रम इथे पार पाडलेला आहे. माझ्या हस्ते आज महामाता रमाई आंबेडकर पुतळ्यास हार अर्पण करून आम्ही हा कार्यक्रम सक्सेसफुल केलेला आहे. यांचे दोघांचेही 5 मेला वाढदिवस असल्यामुळे त्यांना आम्ही राजगुरू कुटुंबाच्या वतीने तसेच महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने अखिल ताडीवाला रोड महामाता रमाई आंबेडकर रोडच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे सुख समाधानाने सर्व आरोग्यदायी त्यांचं जीवन जावो, हेच मंगलमय हो, हीच मी त्यांना बुद्धचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मी चालू ठेवू. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून, त्याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज यांच्याही पवित्र स्मृतींना अभिवादन करून, महामाता रमाबाई यांच्याही स्मृतींना अभिवादन करून आज आपण ज्यांचा वाढदिवस संपन्न करत आहोत त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या प्रवचनास मी सुरुवात करत आहे. आजचं जे प्रवचन आहे ते प्राणायाम, ध्यान आणि अन्नदान या विषयावरती घेण्यात येत आहे. तर बरेच लोक जे आहेत की प्राणायाम म्हटल्यानंतर प्राणायाम जे आहे तर प्राणायाम हा केवळ
एका विशिष्ट धर्माचा भाग आहे अशा प्रकारची समजूत त्यांची आहे. आणि ही समजूत असल्यामुळे बरेचसे लोक प्राणायाम करत नाही, बरेचसे लोक ध्यान करत नाही. खरं तर जीवनाची जी त्यांची संकल्पना आहे, ही संकल्पनाच मुळात जर आपण जर पाहिली तर ती संकल्पना केवळ भौतिक आणि भौतिक या स्वरूपाची आहे. आणि म्हणून आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये मी कंटिन्यू चालू ठेवतो तुम्ही आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये खरंच जर ज्ञानप्राप्ती करायची असेल आणि आजचं जे जगातील जे संकट आहे, या संकटातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर या संकटामध्ये जितकं विज्ञानाचा विकास झालेला आहे, त्या विज्ञानाचा विकास आणि आंतरिक विज्ञानाचा विकास या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत. आणि म्हणून आज आपण या विषयावरती या ठिकाणी प्रवचन ऐकत आहोत. तर पहिली गोष्ट, पहिलं जे विश्व महायुद्ध झालं, त्या विश्व महायुद्धामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर स्पेन या देशाने शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये एका अशा व्हायरसची निर्मिती केली होती की त्या व्हायरसचा उपयोग करून ते त्या युद्धामध्ये उतरले होते. तो जो व्हायरस होता की ज्याचं सिम्पटम्स आजही आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं, त्या व्हायरसची जी निर्मिती झाली होती ती चिंपांजी नावाच्या माकडांपासून तयार झाली होती. आणि त्या व्हायरसमुळे पहिल्या विश्वयुद्धामध्ये देखील अनेक लोक मृत झालेली आहेत. म्हणून महामारी काय आहे, तर महामारी एक अशा व्हायरसची पुनरुत्ती आहे की ज्या व्हायरसमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडतात. परंतु ही जे अनेक लोक मृत्युमुखी पडतात, ही अनेक लोक मृत्युमुखी पडत असताना व्हायरस नेमकं कोणता इफेक्ट त्यांच्यावरती करतो हे पाहणे खूप महत्त्वाचं आहे. कारण व्हायरस हा सगळ्यात मोठा जर कोणता इफेक्ट आपल्यावरती करत असेल तर आपली जीवन प्रक्रिया जी आहे, आपली जीवन ऊर्जा जी आहे, ती जीवन ऊर्जा ते थांबवतो. आणि ही जीवन ऊर्जा थांबवत असताना माणसाची जी काही रोगप्रतिकारशक्ती आहे, त्या रोगप्रतिकारशक्तीचा देखील विकास त्याच्यामध्ये तो ठप्प करून टाकतो आणि म्हणून माणसाचं जीवन हे संपुष्टात येतं. खरं तर अनेक प्रकारचे व्हायरस, अनेक प्रकारचे विषाणू या जगामध्ये निर्मित झालेले आहेत. असं नाही आहे की आजच आपण ते निर्मित करत आहोत, आजच कोरोना नावाचा विषाणू या देशामध्ये आलेला आहे अशातला भाग नाही आहे. तर अशा प्रकारचे अनेक विषाणू ही पूर्वीच्या काळामध्ये अस्तित्वात होते आहेत. आणि म्हणून त्या विषाणूशी लढण्याची जी ताकद जी आहे, ही ताकद आपण निर्माण केल्यामुळे, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आपण तयार केल्यामुळे आपण त्याशी सहज आपण लढू शकतो, सहज आपण त्याशी वाचू शकतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण पाहिलं तर चिकन पॉक्स जे व्हायचे, तर चिकन पॉक्स होण्यासाठी अनेक प्रकारच्या व्याधी ह्या त्या काळामध्ये निर्मित व्हायच्या. प्लेग हा साथीचा रोग तो त्या काळामध्ये तयार झाला होता. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या विषाणूंचा मारा हा माणसाच्या जीवनावरती होत होता. तर प्रोफेसर डॉक्टर हाइनमॅन यांनी याच्यावरती खूप सखोल संशोधन करून जो एड्स नावाचा विषाणू जो तयार झाला होता, त्या एड्स नावाच्या विषाणूचं बारकाईने जर मूळ त्यांनी तपासलं तर हा विषाणू अति प्राचीनतम प्राण्यांमध्ये हा सातत्याने कार्यरत होता. म्हणजे चिंपांजीसारख्या माकडामध्ये तो कार्यरत होता आणि त्या विषाणूचा प्रयोग हा स्पेनमध्ये प्रथम करण्यात आला. परंतु आज एड्सपासून लोक वाचत आहेत, आज अनेक प्रकारच्या विषाणूपासून लोक वाचतात. म्हणजे पूर्वी जे साथीचे रोग म्हणून ज्यावेळेस आले होते आणि ज्यातून अनेक लोक या महामारीतून मरत होती, त्यावेळेस देखील यातून वाचण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्मित होती. त्याचं कारण हे होतं की माणसाच्या शरीरातील जी रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, ती शक्ती त्याच्यामध्ये विकसित झाली होती. समजा मच्छर आपल्याला चावल्यावरती आपण मच्छराची जातच नष्ट करावी असा जर विचार केला तर तो विचार म्हणजे मच्छराने ज्या अनेक गोष्टींना निर्मित केलेले किंवा मच्छरांमुळे ज्या अनेक गोष्टी निर्मित होतात त्या गोष्टी देखील संपल्या जातात. म्हणून एकतर आपल्याला काय केलं पाहिजे, तर मच्छरांना पूर्ण मारण्याची ही दृष्टी जी आहे, अशा प्रकारची दृष्टी किंवा अशा प्रकारची बुद्धिमत्ता विकसित न करता मच्छर जर आपण मारू तर मच्छर मारल्यानंतर आपल्या स्वभावामध्ये आपल्याला ज्या आवश्यक घटक आहे शरीराचे ते घटक मात्र आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून एकतर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला त्याशी लढण्याचं सामर्थ्य निर्माण करावं लागेल.
म्हणून त्याच्याशी लढण्याचं सामर्थ्य एकदा तयार झालं तर आपण मच्छरापासून सहज वाचू शकतो, जे की आज अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु जर आपण ऊन लागतंय म्हणून जर आपण छत्री घेऊन जर उन्हामध्ये गेलो तर उन्हापासून आपलं संरक्षण होईल. परंतु आपलं शरीरच आपण उन्हामध्ये जर खूप तप्त केलं, तपश्चर्या आपल्या शरीरामध्ये निर्मित केली, तर आपल्या शरीरामध्ये इतकी क्षमता तयार होईल, कितीही ऊन जर तयार झालं त्या उन्हातून लढण्याची क्षमता ही आपल्यामध्ये निर्मित होऊ शकते. आणि म्हणून ही क्षमता एकदा निर्माण झाली तर कितीही ऊन जरी आलं तरी आपण त्या उन्हातून वाचू शकतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की माणसाचं जीवन या बदलत्या वातावरणाच्या अनुसार जर तितकंच सक्षम झालं तर माणूस सगळ्या प्रकारच्या रोगातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून अशा रोगातून मुक्त होण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरू शकते? एकतर ध्यान आणि एकतर प्राणायाम. प्राणायाम आणि ध्यान या दोन गोष्टी इतक्या महत्त्वपूर्ण आहे ज्याच्याशी पूर्ण जीवन आपलं संबंधित आहे. खरं तर माणसाला फक्त भौतिक शरीराची माहिती आहे. माणसाच्या शरीराच्या अंतर्गत एक सूक्ष्म शरीर याच्या संदर्भात त्याला माहिती नाही आहे. एक दुसरं शरीर आहे जे शरीर तुमच्या या शरीरापेक्षाही मोठं आहे, ज्या शरीराचा आवाका तुमचा यापेक्षाही इतका मोठा आहे की ज्या शरीराच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टी साकारू शकता. आणि म्हणून हे जे काही शरीर आहे त्या शरीराचा प्रयोग जो आहे तो अद्याप आपण केलेला नाही. परंतु रशियामध्ये एक अशा पद्धतीची फोटोग्राफी विकसित झाली ज्याला क्रिनियल फोटोग्राफी असं म्हटलं जातं, किरो फोटोग्राफी अशी विकसित झालेली आहे. त्या फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण या प्राणतत्व शरीराला पाहू शकतो, जी की आपली व्हायटल ऊर्जा आहे. आणि ही व्हायटल जी ऊर्जा आहे ही आपल्या शरीरावरती अवलंबून आहे. आपलं शरीर जे आहे या शरीरात आपण घेत असणारा जो श्वास आहे आणि उच्छ्वास आहे, या श्वास आणि उच्छ्वासाच्या जागृतीतूनच आपल्याला या शरीराची अवस्था माहिती होऊ शकते. आपण जे शरीर आपलं निर्मित केलेलं आहे या शरीरामध्ये जवळजवळ 700 बिंदू आहेत, 700 ऊर्जा केंद्र आहेत. 700 ऊर्जा केंद्रांचा जर आपण आपला विकास करू शकलो तर या 700 ऊर्जा केंद्रातून आपण आपल्या या अंतर्गत शरीराची प्राप्ती आपण करू शकतो. म्हणून पतंजली योगसूत्रामध्ये प्राणायामला हा इतका विशेष महत्त्व का देण्यात आलेलं आहे? कारण की प्राणायाम म्हणजे ते प्राणतत्वाशी संबंधित आहे. ज्यावेळी शरीरात आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो तर शरीरामध्ये फक्त ऑक्सिजनच जात नाही, त्याच्यासोबत प्राणतत्व आपल्या शरीरामध्ये जात असतात, त्याच्यासोबत व्हायटल एनर्जी आपल्या शरीरामध्ये जात असतात. आणि या व्हायटल एनर्जीच्या आधारे आपल्याला आपलं जे अंतर्गत शरीर आहे त्या अंतर्गत शरीराची आपल्याला प्रचिती होत असते. अधिक आनंददायक, अधिक शांत, अधिक रोगातून मुक्त, स्वास्थ्यपूर्ण अशा प्रकारची मनोअवस्था ही आपली बनू शकते. आणि म्हणून तशा प्रकारची मनोअवस्था जितकी आपण बनवेल तितकं आपलं मनोविज्ञानही तितकं विकसित होऊ शकतं. परंतु आनापान आणि प्राणायाम या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. प्राणायाममध्ये श्वास जो तो आत घेतला जातो म्हणजे कुंभक केला जातो आणि रेचक म्हणजे बाहेर त्याला सोडला जातो. म्हणजे श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे अशा प्रक्रियेतून म्हणजे भौतिक शरीर आणि तुमचं जे अंतर्गत शरीर जे आहे या शरीराशी जुळण्याचं काम हा श्वास करत असतो. आणि या शरीरामध्ये जे निसर्गातले प्राणतत्व आहेत ते प्राणतत्व येत असतात आणि या प्राणतत्वाच्या माध्यमातून आपलं शरीर जे आहे हे शरीर विकसित होऊ शकतं. आणि म्हणून आपण जर पाश्चिमात्य मनोविज्ञान जर पाहिलं तर पाश्चिमात्य मनोविज्ञान आपल्याला फक्त रोगाची लक्षणं जी आहेत त्या लक्षणावरती उपाय करतं, परंतु ते गहनतम जे मनोविज्ञान आहे त्या मनोविज्ञानापर्यंत हे पाश्चिमात्य मनोविज्ञान पोचत नाही किंवा पाश्चिमात्य सायकोलॉजी पोचत नाही. परंतु आपण जर आपल्या मनोविज्ञानाचा खूप विकास केला तर आपल्याला या प्राणायामातून किंवा आपल्याला आनापानसती नावाच्या ध्यान प्रक्रियेतून खूप काही गोष्टींचं रहस्य आपल्याला माहिती होऊ शकतं. म्हणून आत्ता कोरोनाच्या या प्रादुर्भावाच्या काळामध्ये अनेक लोक जे उपचार करत आहेत ते उपचार करत असताना लोकांना फक्त कॉन्फिडन्स देत आहे, कारण की त्यांचा कॉन्फिडन्स इतका लो झालेला आहे की त्या लो झालेल्या कॉन्फिडन्समुळे ते आज कोरोनाशी सहज लढू शकत नाही. एक तर जीवनाची जी काही जीवनपद्धती आहे ती जीवनपद्धती वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्या जीवनपद्धतीमध्ये आपण इतके ग्रस्त आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं नैसर्गिक जीवन जे आहे त्या नैसर्गिक जीवनातून आपण कोसत दूर आहोत. म्हणून सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून जर पाहिलं तर रोग आला आहे म्हणून लोक घाबरले गेलेले. लोकांनी आपल्या जीवनामध्ये अशी कोणतीच सकारात्मक विधी ते केलेली नाही आहे, सकारात्मक जीवनपद्धती त्यांनी विकसित केलेली नाही आणि म्हणून त्यांचं जीवन हे कमकुवत अशा स्वरूपाचं जीवन झालेलं आहे. अशा कमकुवत जीवन पद्धतीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये
या सर्व गोष्टींचा उपयोग करणे खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी ध्यान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्राणायाम हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योगामधले आसनही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण योगा एक प्रकारचं सायन्स आहे. ते कुठल्या धर्माशी संबंधित नाही आहे. ते तुमच्या शरीराशी संबंधित आहे. तुमचा शरीराचा जितका विकास, तुमच्या शरीराला जितकं तुम्ही लयबद्ध कराल तितकं तुमचं जीवन अगदी चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतं. म्हणजे एक एक्झाम्पल मला या ठिकाणी देऊशी वाटतं की फार मोठा पहिलवान आणि पहिलवानाबरोबर एक लहान मुलगं, तर एका दिवशी अशी घटना घडली, त्या पहिलवानासोबत त्या लहान मुलाला ठेवण्यात आले आणि त्या लहान मुलाला वेगवेगळ्या पद्धतीची नक्कल करायला सांगितण्यात आली आणि तो नक्कल करत असताना तो जो पहिलवान होता त्या पहिलवानाला देखील त्यांनी सांगितले की लहान मुलगा ज्या पद्धतीने नक्कल करत आहे त्याच पद्धतीची नक्कल तू करून दाखव. पहिलवानाने 1-2 तास त्या पद्धतीची नक्कल केली, परंतु 1-2 तासानंतर तो इतका थकून गेला. तो थकून गेल्यानंतर तो म्हटला की काय करतोय, हा मुलगा मला मारून टाकेल. परंतु मुलगा इतका जोशपूर्ण होता. मुलगा 5-6 तास त्या ठिकाणी उड्या मारत राहिला, नाचत राहिला, गात राहिला. असं लक्षात आलं की मुलगा जो आहे तो मुलगा जास्त जिवंतता अनुभव करत आहे, जास्त ऊर्जा त्याच्यामध्ये आहे. आणि पैलवान इतका शक्तिवान असून देखील पैलवान फक्त 1-2 तासामध्ये दमून गेलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की पैलवानाची जी ऊर्जा आहे ती लहान मुलापेक्षा जास्त आहे. कोणती ऊर्जा? तर शरीराची ऊर्जा, शक्ती जी आहे त्याच्यामध्ये जास्त आहे. परंतु लहान मुलाची जी शक्ती आहे ही त्याच्यापेक्षा जास्त जिवंतता काय आहे, त्याच्यामध्ये नाविन्यता काय आहे. कारण लहान मुलाचा जो श्वास जो आहे हा श्वास पूर्णपणे त्याच्या पोटापासून तर त्याच्या म्हणजे नाभीपासून तर नाकापर्यंत आणि नाकापासून तर नाभीपर्यंत अशा पद्धतीने त्याचा श्वास चाललेला आहे. आणि हा त्याचा श्वास चालल्यानंतर त्याची जी जीवनातली जी जिवंतता आहे ही जिवंतता त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु खूप जास्त मोठा पैलवान, शक्तिवान, शक्तिपूर्ण पैलवान देखील खूप जास्त काळ तो आपलं जीवन जे आहे तो जगू शकत नाही. त्याचं कारण हे की त्याच्यामध्ये ती जिवंतता नाही, त्याच्यामध्ये ती श्वासाची प्रक्रिया लयबद्ध पद्धतीने नाही आहे आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये ही क्रांती घडताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून पहिलवान आणि लहान मुलगं याच्यामध्ये जिवंतता ही लहान मुलामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळेल. जास्त ऊर्जापुंज ही लहान मुलं वाटतील. पहिलवान मात्र ऊर्जापुंज वाटणार नाही, धडधाकट वाटेल, शक्ती म्हणजे बलदंड शरीर वाटेल, परंतु ऊर्जावान वाटणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच की शरीरातली जी ऊर्जा आहे, जी प्राण ऊर्जा आहे ही जितकी तुम्ही जास्त जागृत कराल, या जगातील कोणताच विषाणू जो आहे हा तुमच्यावरती इफेक्ट करू शकणार नाही. कारण की आज शरीरात जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास हा एकच आहे, हे 2 नाही आहे. पण त्या श्वासाच्या प्रतीची जागृती ही माणसाच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून देते, वेगळ्या प्रकारची शांती निर्माण करून देते आणि आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची रोगप्रतिकार शक्ती निर्माण करून देऊ शकते. परंतु आत्ताच्या जीवनामध्ये अशा प्रकारची रोगप्रतिकार शक्ती आपल्याला आवश्यक आहे. हे कोरोनासारखा महामारीचा रोग आल्यानंतरच आपल्याला लक्षात आलेलं आहे. अन्यथा आपल्याला लक्षात आलं नव्हतं इतक्या दिवस माणूस त्याच्या आरोग्याकडे इतकं जास्त लक्ष देत नाही जितका आत्ता तो कॉन्शियस झालेला आहे त्या आरोग्याविषयी. म्हणून आरोग्य 2 प्रकारचे असतात. एक जे आरोग्य असतं ते शरीराचं, भौतिक शरीराचं आहे आणि दुसरं आरोग्य हे मानसिक शरीराचं आहे. तर मानसिक शरीराच्या आरोग्याचा जो इलाज जो आहे, त्याचा उपचार जो आहे, हा उपचार जसे डॉक्टर आता करत आहेत, ज्या पद्धतीने सायकोलॉजिस्ट करत आहेत, त्याच पद्धतीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी जास्तीत जास्त प्रगती केलेली आहे, म्हणजे भगवान बुद्ध असतील, भगवान महावीर असतील आणि पतंजलीचे योगसूत्रामधले काही घटक असतील, यातून देखील आपल्याला त्या गोष्टींची प्रचिती येऊ शकते. आणि म्हणून पश्चिमी मनोविज्ञान आणि भारतामध्ये निर्मित झालेलं मनोविज्ञान याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. माणसाचं मनोविज्ञान, बुद्ध असं म्हणतात की मन घडवेल त्या पद्धतीने मनुष्य बनत जातो. मनाची जडणघडण जशी असेल तशी जीवनाची त्याची जडणघडण असते आणि अशी जडणघडण निर्मित करत असताना मानसिक पॉवर जी आहे, द मेंटल पॉवर जी आहे, हीच तुमच्यामध्ये सुपरनॅचरल पॉवर निर्माण करून देऊ शकते आणि ही सुपरनॅचरल पॉवर निर्मित होणे खूप आवश्यक आहे. म्हणून एक छोटीशी ध्यानविधीचा प्रयोग आपण आपल्या जीवनामध्ये करणे खूप आवश्यक आहे. आणि या छोटीशी ध्यानविधीचा प्रयोग कोणता आहे तर बुद्ध आणि बुद्धांची प्रतिमा या संदर्भातला तो प्रयोग आहे. तुम्ही जर डोळे बंद केले आणि डोळे बंद करून एक ध्यानाचा प्रयोग केला
आणि तो प्रयोग या स्वरूपाचा जर असला की आपलं जे फुफ्फुस आहे, आपलं जे पोट आहे, या फुफ्फुस आणि पोट ज्या ठिकाणी एकमेकांना भेटलं जातं, त्या फुफ्फुस आणि पोटाच्या ज्या ठिकाणी बुद्धांची एक प्रतिमा म्हणजे त्याची कल्पना करून जर आपण स्थापित केली आणि असा विचार केला की त्या प्रतिमेतून हजारो किरणं बाहेर पडत आहे, इतकी किरणं बाहेर पडत की जी तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे पसरलेली आहेत, इतकी किरणं बाहेर पडत आहे की तुमच्या शरीराच्या बाहेर ती आलेली आहे, आजूबाजूच्या वातावरणामध्ये पसरत आहे, आजूबाजूच्या वातावरणातून ती या आकाशापर्यंत पोचलेली आहे, अशी जर कल्पना आपण केली आणि साधारणपणे 30 मिनटं जर आपण हे ध्यान केलं या कल्पनेचं आणि अचानक हे ध्यान बंद केलं तर एक गोष्ट होईल की तुमच्या मनामध्ये बुद्धांची प्रतिमा ही शून्य स्वरूपामध्ये निर्माण होईल आणि जी किरणं तुम्ही निर्माण केली होती त्या किरणेमुळे शरीरातील जवळजवळ 700 बिंदू जे आहे ते ॲक्टिवेट होतील. 700 बिंदू ॲक्टिवेट होणे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्युपंक्चर या ट्रीटमेंटमध्ये या 700 बिंदूंना खूप जास्त महत्त्व आहे. या 700 बिंदूमध्ये आपल्या शरीरातली ऊर्जा आहे, ही ऊर्जा ही सातत्याने फिरत असते, वर्तुळाकार या स्वरूपामध्ये ती फिरत असते. म्हणून आज जर आपण जर पाहिलं तर चायनामध्ये ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर या 2 प्रकारच्या साधना पद्धती खूप विकसित आहेत. या 2 प्रकारच्या साधना पद्धती कशावरती अवलंबून आहेत तर या तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या 700 बिंदूंवरती त्या अवलंबून आहेत. जे 700 बिंदू तुमच्या शरीरावरती आहेत त्या 700 बिंदूंच्या आधारे तुम्ही आजारी पडू शकत नाही. तुमचं जे शरीर जे आहे हे तंदुरुस्त कधी होऊ शकतं कारण की याचा संबंध जो आहे तो तुमच्या भौतिक शरीराशी नसून तुमच्या आध्यात्मिक म्हणजेच स्पिरिच्युअल बॉडीशी त्याचा संबंध आहे. 700 बिंदूंना ॲक्टिवेट करणे जे की ॲक्युपंक्चर या ध्यान पद्धतीमध्ये करण्यात येतं, 700 बिंदूंना ॲक्टिवेट करण्यात येतं तेव्हा तुमचं शरीर जागृत होतं. म्हणून पतंजली योगसूत्रामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे जर तुम्हाला 700 बिंदू जर तुमच्या शरीरातले ॲक्टिवेट करायचं असेल म्हणजे 700 बिंदू त्यांनी असं नाव नाही घेतलं, परंतु जर तुम्ही एखाद्या घुमटाकार मंदिरात किंवा एखाद्या घुमटाकार लेणीमध्ये जर तुम्ही बसला, गुहेमध्ये जर तुम्ही बसला आणि त्या ठिकाणी बसून जर तुम्ही ओम या ध्वनीचं उच्चारण जर केलं तर ओम या ध्वनीचं उच्चारण हे तुमच्या शरीरामध्ये जवळजवळ या 700 बिंदूंना पण ॲक्टिवेट करू शकतं आणि त्याच्यासोबत असणाऱ्या शरीराला पूर्णपणे जागृत करू शकतं. तुमचं शरीर जागृत होणे खूप आवश्यक आहे. जे अंतर्गत आहे, जे बहिर्गत आहे ते शरीर तर कधी पण आजारी पडू शकतं, परंतु अंतर्गत शरीर एकदा जागृत झालं तर तुम्ही आजारीच पडू शकत नाही, तुमच्यामध्ये कोणता आजारच निर्मित होऊ शकत नाही. म्हणून अंतर्गत शरीराची ही जी विद्या जी होती ही भारतामध्ये खूप जास्त होती. म्हणून लेण्यांचं देखील तुम्ही सायन्स जर पाहिलं तर लेणीमध्ये बौद्ध लेणीमध्ये बसून ज्यावेळेस बौद्ध भिक्षू विविध ध्यान करायचे किंवा विविध पद्धतीने वंदना करायचे त्या वंदनेचा प्रतिध्वनी हा तुमच्या शरीरातील 700 बिंदूंना ॲक्टिवेट करून तुमचा अंतर्गत शरीराची ऊर्जा जी आहे ती सर्क्युलेट करायचं. पण ती जितकी सर्क्युलेट व्हायची तितकं जीवनाची ऊर्जा जागायची. आज माणसाला जीवन जगण्याची ऊर्जा नाही. सगळी माणसं म्हणतात की आम्ही मरणार आहोत. ज्या लोकांमध्ये जीवन जगण्याची ऊर्जाच नाही आहे ते लोक जीवन जगू शकत नाही. ते लोक लगेच त्यांचं जीवन संपुष्टात आणू शकतात, ते लोक मरू शकतात. थोडं दवाखान्यात ॲडमिट केलं, व्हेंटिलेटर लावलं, ऑक्सिजन लावलं तर ते घाबरून मरू शकतात. अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे आणि आपल्या ठिकाणी नाही तर जगभरात तयार झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य असंच, जेवढं तुम्ही शरीराशी बांधले जातात, जितकं शरीराशी तुमची अटॅचमेंट वाढली जाते तितकं तुम्ही दुःखी होतात. म्हणून भगवान बुद्धांनी एक ध्यानविधीची आपल्याला एक ध्यानविधी जी दिलेली आहे की जी ध्यानविधी विपස්සना ध्यान शिकवते. विपස්සना म्हणजे विशेष प्रकारे पाहत असताना शरीराची अनित्यता आपण पाहतो, शरीरामध्ये निर्माण होणारे प्रत्येक संवेदना आपण पाहतो आणि प्रत्येक संवेदना ही अनित्य आहे. प्रत्येक शरीरामध्ये निर्माण होणारे अणु आणि रेणू अनित्य आहे. उत्पन्न होणे नष्ट होण्याचा एक स्वभाव आहे आणि या अनित्यतेतून आपण अनासक्ती जी आहे, अनअटॅचमेंट जी आहे त्या अटॅचमेंटमधून आपण बाहेर पडतो. शरीरातलं अटॅचमेंट जर बाहेर झालं, शरीरामधली असणारी जी आसक्तीतून आपण जर मुक्त झालो तर आपण सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो, शरीराच्या या सर्व बाधीतून मुक्त होऊ शकतो. जेवढं आपण शरीराशी अटॅच तेवढं तुम्ही आनंदित होणार नाही, तेवढं तुम्ही दुःख व्हाल. जेवढं तुम्ही शरीराशी बांधले जाल, बंधनयुक्त व्हाल, तेवढं तुम्ही या सर्व दुःखामध्ये अडकाल. पण शरीरातून ज्यावेळेस तुम्ही मुक्त व्हाल तर शरीरातून मुक्त होणे म्हणजे आनंदित होणे. म्हणून बुद्धांनी प्रथम आपल्या सर्व भिक्खूंना या प्रकारचा उपदेश केलेला आहे.
सर्व शरीर अनित्य आहे आणि सर्व शरीर अनित्य असताना हे सर्व विश्व पण अनित्य आहे. हे विश्व पण एक नाही आहे, सतत बदलत आहे, प्रवाह आहे, बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये. हे बदलण्याची प्रक्रिया म्हणजे अनासक्तीची प्रक्रिया आहे आणि ही अनासक्तीची प्रक्रिया हीच माणसाच्या जीवनामध्ये एक अशी आनंदाची लहर आणून देते की ज्याला भंग म्हटलं जातं, ज्याला आनंद लहरी म्हटलं जातं, ज्याला तुकाराम महाराज आनंदाची डोही आनंद तरंग अशा पद्धतीने बोलतात. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मनुष्याने आपल्या शरीराशी जास्त बांधलं गेलं नाही पाहिजे. मनुष्याने आपल्या शरीरातून मुक्त झालं पाहिजे. मुक्त झालेलं शरीर माणसाच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून देऊ शकते. म्हणून आयुर्वेदामध्ये देखील सांगण्यात आले, जेव्हा तुम्ही शरीराला विसरता तेव्हाच तुम्ही स्वास्थ्य निर्माण करता. जेव्हा तुम्ही शरीराला विसरत नाही, शरीराशी बांधले जाता, तेव्हा तुमच्यामध्ये स्वास्थ्य निर्माण होत नाही. स्वास्थ्य निर्माण होण्यासाठी शरीराशी बद्ध होणे खूप आवश्यक आहे. शरीराशी बांधणं नाही तर शरीरातून मुक्त होणे खूप आवश्यक आहे. म्हणून या मुक्तीचा आपण अभ्यास करणे, बुद्धांनी सांगितलेली विपश्यना ध्यान पद्धती किंवा पतंजलीने योगसूत्रामध्ये किंवा त्याच्या अगोदर सांख्य योगामध्ये सांगण्यात आलेल्या ध्यान पद्धती आहेत. या ध्यान पद्धतीचा अवलंब जर केला आपल्याला निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची अवस्था ही आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक आहे रोगी, एक आहे भोगी आणि एक आहे योगी. रोगी जो आहे तो सर्व प्रकाराने आजारी असतो, तो मानसिक पण आजारी असतो आणि तो शारीरिक पण आजारी असतो. आणि भोगी जो आहे जो शरीराशी अविष्ट असतो, शरीराशी संबंधित असतो, शरीराशी अटॅच असतो. योगी जो आहे तो शरीराच्या पलीकडे पोचलेला असतो आणि शरीराच्या पलीकडे पोचण्यासाठीची ध्यान पद्धती ही आपल्याला बुद्धांनी, पतंजलीने किंवा अनेक प्रकारच्या ध्यान पद्धती, ध्यानाच्या मनोविज्ञानाने आपल्याला सांगण्यात आलेली आहे. म्हणून या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. कारण की रोग या शब्दाचा अर्थच असा आहे की आपली जी आंतरिक ऊर्जा जी आहे त्या आंतरिक ऊर्जेला गैरलयात्मक म्हणजे जिथे लयबद्धता नाही आहे त्या लयबद्धतेतून आपण आपलं जीवन जे आहे त्या लयबद्धतेच्या ऊर्जेतून मुक्त करतो. लयबद्ध ऊर्जा आपल्या जीवनात मिळत शकत नाही आणि त्यावेळेस आपण आपली आंतरिक जी जीवन ऊर्जा जी आहे ती जीवन ऊर्जेला थांबवतो. त्याचा अर्थ होतो आपण रोग निर्माण करतो. तर हा एकदा रोग निर्माण झाला की आपली जी आंतरिक जी प्राण ऊर्जा जी आहे त्या प्राण ऊर्जेशी आपला संपर्क कमी होतो आणि आपला संपर्क कमी झाला तर आपलं भौतिक शरीर जे आहे हे जीर्ण व्हायला लागतं आणि जितकं ते जीर्ण होतं तितकं आपल्या शरीरातील विद्युत प्रवाह जो आहे हा विद्युत प्रवाह हा संपला जातो आणि तिथे माणसाची जीवनाची मुक्ती किंवा त्याचा अंत होत जातो. म्हणून हा विद्युत प्रवाह गतिमान जर आपल्याला ठेवायचा असेल आणि आपल्या या विद्युत प्रवाहामध्ये कोणतीही अवरुद्धता किंवा कोणत्या प्रकारचा अटकाव जर आणायचा नसेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधना करणे खूप आवश्यक आहे. तर साधना कोणती? तर साधना वेगवेगळ्या प्रकारच्या साधना तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही आनापानसती ध्यान करू शकता, तुम्ही विपश्यना ध्यान करू शकता, तुम्ही वॉकिंग मेडिटेशन करू शकता, तुम्ही स्लीपिंग मेडिटेशन करू शकता, तुम्ही डान्स करू शकता, तुम्ही आनंदित होऊ शकता, तुम्ही संगीत ऐकू शकता, तुम्ही निसर्गामध्ये जाऊन शांतपणे निसर्गाचा आवाज ऐकू शकता, पशुपक्ष्यांचे आवाज ऐकू शकता, तुम्ही पाण्याचा आवाज ऐकू शकता, पाण्याचा प्रवाह ऐकू शकता. या सर्व गोष्टीतून तुमची जीवनाची जी ऊर्जा आहे ती जीवनाची ऊर्जा निर्माण होते. ही जीवनाची ऊर्जा जी निर्माण झालेली ऊर्जा जी आहे ही तुमच्यामध्ये तुमचं जीवन एक कार्यान्वित करत असते. आणि जर आपण जर ही कार्यान्वित जर ऊर्जा केली नाही तर आपला अंत हा लवकर होतो. त्याला भगवान बुद्ध कालवश असं म्हटलं जातं. म्हणजे काळाच्या अगोदरच तो मरतो आणि जो निसर्गाच्या नियमाप्रमाणे जातो त्याला कालकथित असं म्हटलं जातं. जो काळाच्या अनुसार जगतो, जो स्वतःच्या शरीराशी अटॅचमेंट ठेवत नाही तो कालकथित अशा स्वरूपाच्या जीवन पद्धतीमध्ये जीवन जगतो. आणि म्हणून हे जे काही दैहिक ऊर्जा वृत्त जे आहे जे आपल्या शरीरामध्ये आहे, जे प्राणतत्व आहे, म्हणजे मगाशी मी सांगितलं की श्वास घेत असताना फक्त ऑक्सिजन नाही जात शरीरात, श्वासासोबत व्हायटल एनर्जी जाते आणि व्हायटल एनर्जी ही तुमच्या जीवनाशी खूप संबंधित आहे. जर तुम्ही पृथ्वीवरती चालाल तर पृथ्वी आणि तुम्ही याचा संपर्क तुम्हाला माहिती असला पाहिजे. जर पृथ्वी आणि तुमचा संपर्क जर तुम्हाला माहितीच नसला तर ऊर्जा ही तुमच्यामध्ये कधी दिसणार नाही, कधी जाणार नाही.
आकाश पृथ्वी अग्नी असा एक दुवा आहे. म्हणून आकाशाची ऊर्जा जी कॉस्मिक ऊर्जा जी आहे आणि पृथ्वीची ऊर्जा जी ग्रॅव्हिटेशन ऊर्जा जी आहे याचा एक प्रकारचा समतोल जर तुमच्या जीवनामध्ये असेल आणि त्याची जागृती असेल तर तुमच्या शरीरामध्ये एक असं दैहिक ऊर्जा वृत्त तयार होऊ शकतं की ज्याद्वारे तुम्ही तुमचं शरीर व्यवस्थित करू शकता. म्हणून बुद्ध धर्मामध्ये देखील अनेक प्रकारच्या ज्या काही वंदना सांगण्यात आलेल्या आहे. जसं नमो हा जो शब्द आहे, नमो या शब्दाचा अर्थ ज्याच्यात जे उकार समाविष्ट आहे, ज्याच्यामध्ये इकार समाविष्ट आहे, ज्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन समाविष्ट आहे, हे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात. स्वर आणि व्यंजन जरी आपण भाषेमध्ये वापरत असलो तर मूलतः स्वर आणि व्यंजन हे नॅचरल साऊंड आहेत. साऊंडचा जर वापर व्यवस्थित केला, जसं म्युझिक तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला शांत वाटतं किंवा म्युझिक ऐकल्यावरती आपल्याला नाचूशी वाटतं, गाऊशी वाटतं, तर म्युझिक हे इतकं जीवनावरती इफेक्ट करतं. तर अशा प्रकारचे साऊंड जे आहेत जे तुमच्यामध्ये आहेत ते किती इफेक्ट करू शकतात. त्या साऊंडने देखील ऊर्जा निर्माण होते. म्हणून ओम असेल, स्वा असेल, फट असेल, अशा पद्धतीने साऊंडचा उपयोग हा प्राचीन मंत्र विज्ञानामध्ये करण्यात आलेला आहे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून ओमचा देखील ओम मणी पद्म्यो जे की बाबासाहेब आंबेडकर या मंत्राचा जाप करायचे, ओम मणी पद्म्यो यासारखा मंत्र ते म्हणायचे, त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची शक्ती आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि या शक्तीच्या आधारे आपण रोगातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून ही शक्ती निर्माण करत असेल तर आपल्या शरीरातलं जे पूर्ण अंतर्गित जे की भौतिक शरीराच्या पलीकडचं शरीर आहे ते शरीराची जागृती म्हणजे सर्व प्रकारच्या गोष्टींची जागृती. म्हणून हे प्राणायामातून होते आणि जीवनामध्ये आपण जे काही आपले अनेक क्षण जे आहेत त्या क्षणामध्ये आपण शांत होतो, स्थिर होतो, मौन होतो आणि त्यातून आपला देह जे आहे स्थिर होतो. म्हणून बुद्ध धम्म जो आहे तर बुद्ध धम्मामध्ये आपल्याला स्थिरतेला खूप महत्त्व दिलेलं आहे. ज्यावेळेस स्थिर व्यक्ती होतो त्या स्थिर व्यक्तीला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. ज्या व्यक्ती स्थिर होतो त्याला स्थवीर म्हटलेलं आहे. स्थिर होणे म्हणजे काय तर मेंटल स्टेबल होणे. मेंटल स्टेबिलिटी कधी येते त्याला, मेंटल स्टेबिलिटी ज्यावेळेस तो शांतीची गहन अनुभूती घेतो त्यावेळेस त्याला मेंटल स्टेबिलिटी. तर शांतीची त्याला गहन अनुभूती आली नाही तर तो मेंटल स्टेबल होत नाही. आणि म्हणून मेंटल स्टेबिलिटी जर तयार झाली तर त्याच्यामध्ये ही ऊर्जा जी आहे या ऊर्जेची त्याला जागृती होते. ही ऊर्जेची जागृती म्हणजे असं म्हणतात भगवान बुद्धांच्या काळात देखील एक महामारी पसरलेली होती आणि महामारी पसरली असताना भगवान बुद्ध त्या वैशाली नावाच्या प्रदेशामध्ये ज्यावेळेस गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी रतनसुत्ताचा उपदेश त्या ठिकाणी केला. तो रतनसुत्ताचा उपदेश करत असताना बुद्धांनी ज्या ध्वनीचा वापर केला तशा प्रकारची ध्वनी तरंग जर आपण निर्माण केली तर महामारीतून संरक्षण मिळू शकतं. म्हणजे बुद्धांनी फक्त सुत्त न गाताच म्हटले अशातला भाग नाही, तो उपदेश आहे आणि तो उपदेश हे तुम्हाला योग्य पद्धतीने तरंगाचा वापर करून करण्यात आलेला आहे. म्हणजे ताईची नावाची एक चायनामध्ये एक ध्यान पद्धती आहे, एक योगा पद्धती असं म्हणता येईल किंवा एक आर्ट असं म्हणता येईल. त्या ताईचीमध्ये ची याचा अर्थ ऊर्जा आणि ची ऊर्जा या आपल्या शरीरामध्ये जर आपण निर्माण केली तर कोणत्याही प्रकारचं संकट जे आहे ते कोणत्याही प्रकारचं संकट शरीरावरती आल्यानंतर आपण थांबवू शकतो. म्हणजे बोधिधर्म नावाचे जे भिक्षू जे होते जे चायनामध्ये प्रथम गेले त्या बोधिधर्म नावाच्या भिक्षूंनी या ची ऊर्जेच्या संदर्भातील गहनतम खोज केलेली आहे आणि त्यांनी केलेला शोध आणि त्यांनी निर्माण केलेली ही जी ताईची ध्यान पद्धती आहे ही पूर्वी त्या ठिकाणी लाओत्स नावाचा जो फिलॉसॉफर होता, लाओत्स नावाचा ज्याने की ताओ धर्माचा ज्यांनी उपदेश केला, ताओ धर्म ज्याने निर्मित केला, त्या लाओत्सने देखील या चीची ध्यान पद्धती विकसित केलेली आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य एकच की लाओत्स आणि बोधिधर्म यांच्यातून जे काही त्या ठिकाणी निर्मित झालं त्यातून तिथं निर्माण झालेल्या महामारीतून अनेक लोक वाचली. तुम्ही बोधिधर्माचा कधी अभ्यास केला नसेल त्यामुळे तुम्हाला माहिती नाही, परंतु बोधिधर्मानेच सगळ्या प्रकारच्या तायक्वॉन्डो असेल, मार्शल आर्ट्स असेल किंवा कराटे असेल किंवा जाजेन असेल, जेवढ्या काही ध्यान पद्धती ज्या आहे, जेवढं काही ब्युटिफुलनेस जे आहे जे बुद्धिझममधलं आहे ते बोधिधर्म नावाच्या भिक्षूंनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बोधिधर्माने एक रहस्यमयी गोष्टी बुद्ध धर्मातल्या सांगितलेल्या आहे ज्या आज लोकांना माहिती नाही आहेत.
आपण बुद्धिझमचा खूप सुपरफिशियल लेवलला अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला बुद्धिझमच्या अनेक गोष्टी कळत नाही. आपण बुद्धिझमचं फक्त सोशल इंटरप्रिटेशन करतो आणि त्याच्यामुळे बुद्धिझममधलं जे मिस्टिझम जे आहे ते मिस्टिझमला आपण जाणू शकत नाही. म्हणून ज्ञानप्राप्ती बुद्धांना कोणती होती हे आपण शब्दात नाही सांगू शकत. त्याचा बोध आपल्याला घ्यावा लागेल आणि त्याचा बोध घेण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीमध्ये उतरावं लागेल. त्या गोष्टीमध्ये उतरायचं असेल तर आपल्याला या ध्यान पद्धती आहे, योगा जो आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. योगाचा अभ्यास यासाठी कारण बुद्धांच्या काळामधली जी परिस्थिती होती ती अतिशय वेगळ्या पद्धतीची परिस्थिती होती. लोक निसर्गाशी जास्त संबंधित होती, लोक जीवनाच्या कष्टाशी अतिशय संबंधित होती, लोकांचं जे मानसिक स्थिती जी होती ती अतिशय शांतमय स्वरूपाची होती. मन इतके ॲक्टिव्ह नव्हतं, बॉडी जास्त ॲक्टिव्ह होती. बॉडी शस्त्रास्त्र बनवणे, शेती करणे, वेगळं म्हणजे घोड्यावर सवारी करणे, शेतामध्ये गाय गुरं चालवणे अशा प्रकारच्या गोष्टींना प्राधान्य देणारी जीवन पद्धती बुद्धांच्या काळामध्ये होते. बुद्ध स्वतः खूप लाखो किलोमीटर चालायचे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की त्यांची जीवन पद्धती शरीराशी संबंधित असल्यामुळे त्यांना ध्यानासारख्या गोष्टी सहज साध्य होत होत्या. आपली जीवन पद्धती उलटी आहे. आपलं शरीर इतकं ॲक्टिव्ह नाही आहे. आपण शरीर बसून आहोत, आपण बसून जास्त काम करतो, आपण गाडीवरती जातो येतो, आपण फोर व्हीलरमध्ये बसतो उठतो. त्याच्यामुळे इतकी आरामदायक शरीराची स्थिती आहे आपली की आपण आजच्या काळामध्ये खाली देखील बैठक मारून बसत नाही. म्हणजे आज देखील माणसाला देखील जर बुद्धांसारखं पद्मासन घालून बसायची वेळ आली तर माणसाला बसता येत नाही. मी अनेक लोक अशी पाहिले की ज्यांना खाली बसताच येत नाही, ज्यांना मणक्याचे इतके प्रॉब्लेम्स आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच की ज्याचा शरीराचाच वापर होत नाही त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये फक्त मनाचा वापर जास्त होत असतो. मग ते विचारांनी टेन्शनग्रस्त असतात, ते अनेक प्रकारच्या चिंतातुरतेने भविष्यकाळाची चिंता करत असतात, ते आजाराने ग्रस्त असतात. त्यांचं मन हे सातत्याने अशा प्रकारच्या जीवन पद्धतीमध्ये लागलेलं असतं की भविष्यात काय होणार अशा प्रकारच्या मानसिक स्थितीमध्ये ते लागतं. आणि म्हणून मन हे सातत्याने त्यांचं तणावग्रस्त राहतं. तणावातून ते आजारी पडलेले असतात. म्हणजे आधुनिक सायकोलॉजीमध्ये ज्याला सायकोसोमॅटिक आजार असं म्हटलं जातं, ते सायकोसोमॅटिक आजारच हे त्यांचं मूळ कारण आहे, जे मानसिक आहे, जे 99% मानसिक आहेत. आणि मानसिक आजारांना जर लोक घेऊन जीवन जगत असतील तर त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होणारच. म्हणून आजची कोरोनाची परिस्थिती देखील मानसिकच आहे. लोक जास्तीत जास्त मानसिकतेने मरत आहेत. लोकांना असं वाटतं की ऑक्सिजन कमी पडला आहे, लोक ऊन घेत नाही, लोक पौष्टिक अन्न खात नाही, लोक ज्या गोष्टी खायला पाहिजे त्या गोष्टी घेतच नाही. फळ, भाज्या, सुकामेवा हे लोक खातच नाही. लोक अशा गोष्टी काय आईस्क्रीम खातात. लोक आईस्क्रीम जितकं खाल तुम्ही त्या आईस्क्रीम खाल्याने आपल्या जीवनामध्ये काहीच पौष्टिकता निर्माण होणार नाही, फक्त खाण्याची लालसा वाढेल. परंतु आश्चर्य आहे, फळभाज्या, फुलभाज्या, पालेभाज्या आणि सुकामेवा हे तुम्ही प्रमाणातच खाऊ शकता. शरीर तुम्हाला जितकं आवश्यक आहे तितकंच गोष्टी तुम्हाला देऊ शकतं. शरीर तुमच्याकडून जास्त डिमांड नाही करत, त्यामुळे व्यवस्थित पौष्टिकता तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून योगासन हा एक असा भाग आहे की योगासनातून शरीर जे आहे हे अतिशय लयबद्ध होतं. शरीरातील अनेक जे काही व्याधी आहेत, शरीरातल्या ज्या अशुद्धी आहेत त्या अशुद्धीतून तुम्ही मुक्त होऊ शकता. त्या अशुद्धीतून मुक्त होण्यासाठी शरीराला बोजील बनवलं नाही पाहिजे, शरीराला बंधनकारक नाही बनवलं पाहिजे. तुम्ही खाली बसलं पाहिजे. तुम्ही भारतीय पद्धतीने ज्याला आपण बैठक म्हणतो ती बैठक लावून तुम्ही कोणती गोष्ट म्हणजे भोजन जरी करायचं म्हटलं त्या गोष्टीमध्ये केलं पाहिजे. आजही तुम्ही जपानमध्ये गेला, चायनामध्ये गेला किंवा व्हिएतनाममध्ये गेला, ते लोक खुर्चीवरती बसतच नाही. ते लोक खाली बसतात, ते लोक वज्रासनमध्ये बसतात, ते लोक मांडी घालून बसतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सहज तयार होते. त्याचप्रमाणे त्यांचं शरीर बोजील होत नाही. योग एक अशा पद्धतीची आसन पद्धती आहे. त्याच्यातल्या प्रत्येक जी काही आसनं आहेत, योगामधली आसनं, तर अनेक लोक योग करतात त्यामुळे त्यांना माहिती आहे की कोणत्या प्रकारचे प्राणायाम करायचे आणि कोणत्या प्रकारचे आसनं करायचे. ते शरीराला ब्युटिफुल बनवण्यासाठी नाही आहे, ते शरीरातील ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेच्या जागृतीसाठी आहे. आणि शरीराची ऊर्जेची जागरूकता ही माणसाच्या शरीरामध्ये अशी संवेदनशीलता निर्माण करते की कोणताही आजार जर त्याला निर्माण झाला, कोणती परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची जी संवेदनशीलता आहे ती संवेदनशीलता त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. शरीर अधिक लोचपूर्ण बनू शकतं, शरीर अधिक शक्तिशाली बनू शकतं. एखाद्या पैलवानाच्या शरीरापेक्षा योगाचं शरीर हे अधिक लयबद्ध आणि अधिक
शक्तिपूर्ण अशा स्वरूपाचं असू शकतं. त्याच्यामध्ये खूप युवा होण्याची शक्ती असते. म्हणून जे लोक योगा करतात, की जे लोक भरतनाट्यम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पारंपरिक डान्स पद्धती आहे याचा प्रयोग करतात, त्या लोकांचं शरीर, त्या लोकांचे चेहरे हे तुम्हाला खूप आभापूर्ण दिसतात. का आभापूर्ण दिसतात? कारण की त्यांच्या शरीरातील प्रत्येक तंतू, प्रत्येक बिंदू हा व्यायामाने युक्त झालेला असतो आणि लयबद्ध झालेला असतो. त्या लयबद्धतेमुळे शरीर युवा वाटतं आणि ते दीर्घकाळ टिकतं. शरीरामध्ये ग्रंथी तयार होत नाही. जसं आता कोरोनाच्या व्हायरसमुळे ग्रंथी म्हणजे आपलं फुफ्फुस जे आहे, त्या फुफ्फुसाला जशा बाधा तयार होतात, त्या बाधा प्राणायाम आणि योगासन करण्यामुळे होत नाही. म्हणून लोकांनी जास्तीत जास्त ते केलं पाहिजे. फक्त वॉकिंग करून उपयोग नाही, माणसाने योगासनं ही त्यांच्या जीवनामध्ये केलीच पाहिजे. जपानमध्ये देखील योगासनाचा खूप जास्त प्रयोग करण्यात आलेला आहे. जपानमधला जो योगा आहे, या योगामध्ये वेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ताईचीमध्ये वेगळ्या पद्धतीच्या योगा आणि श्वास याचा प्रयोग पाहायला मिळेल, याचा एक बॅलन्स पाहायला मिळेल. म्हणून ताईची देखील एक खूप मोठी ध्यान पद्धती आहे, जी श्वासाच्या प्रयोगाला करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करते. आज बरेच लोक जे आहेत ते ताईची करतात. ताईचीमुळे शरीरात कोणता तणाव राहत नाही. ताईचीमुळे श्वासाची प्रक्रिया अतिशय योग्य पद्धतीने होते. ताईचीमुळे श्वास जो आहे लयबद्धच नाही, तर तुम्ही तासभर विदाऊट श्वासाशिवाय तुमचं शरीर ठेवू शकता. इतकं जास्त संशोधन बुद्ध धम्मामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि बुद्ध धम्मामध्ये करण्यात आल्यामुळे विपश्यना ध्यान पद्धती आहे किंवा आनापान ध्यान पद्धती आहे, या ध्यान पद्धतीमध्ये एक शरीराची लेवल अशी येते जिथे तुम्हाला शरीराला श्वासाची गरज लागते. तुम्ही विदाऊट श्वासाचं जीवन जगू शकतात. आणि या विदाऊट श्वासाचं जीवन म्हणजेच खऱ्या अर्थाने श्वास आत जाणे, श्वास बाहेर येणे आणि या श्वास आत आणि बाहेर जाण्याच्या मधलं जे अंतर आहे, त्या अंतरामध्ये निर्माण होत असते. ते जे काही स्पेस आहे ते प्रॅक्टिकली तुमचं लाईफ आहे. तिथून लाईफ फोर्स एनर्जी आहे, त्या लाईफ फोर्समध्ये आपण जाणणे, त्या लाईफ फोर्सला जाणणे म्हणजे आपल्या शरीराला पूर्णपणे शुद्ध करणे. आणि योगाचे जे अद्भुत जे काय आसनं आहेत, त्या आसनांचा प्रयोग करून देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने लयबद्धता आणि संवेदनशीलता ही आपल्यामध्ये तयार करता येऊ शकते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रिफलिंग नावाचं जे काही तंत्र आहे, त्या रिफलिंगचा आपण आपल्या जीवनात वापर केला पाहिजे. शरीरातले जे प्राणकोश जे आहेत, त्या प्राणकोशाला भरण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. प्राणायामचा वापर करण्यात येतो, ताईचीचा वापर करण्यात येतो. आणि ह्याचा वापर करत असताना सूक्ष्मतम जे आपले शरीर आहेत, त्या सूक्ष्मतम शरीरामध्ये प्राणकोश जे तत्व आहेत, ते प्राणकोश तत्व हे खूप जास्त पद्धतीने वाढवले जातात. आणि हे प्राणकोश तत्व जर आपल्या शरीरात कमी झाले तर जे आपले पोषक तत्व आहेत म्हणजे अन्नतत्व, या अन्नतत्वाच्या आधारे आपण जास्त काही जीवन नाही जगू शकत. अन्नतत्व कमी झालं तरी देखील आपण प्राणमय कोशाच्या आधारे जीवन जगू शकतो. पण प्राणमय कोश कमी झालं तर आपला मृत्यू लवकर होतो. म्हणून प्राणमय कोश जे आहे, जे आपल्या शरीरात ऊर्जापुंज बनवतात, त्या ऊर्जापुंजांना आपल्या शरीरामध्ये बनवण्यासाठी मदतगार ठरतं. स्फूर्ती त्यातून येते, जिवंतता आपण अनुभव करतो. नाही तर लोक थोडं अंतर चालले तरी थकवा त्यांना येतो किंवा दिवसभर फिरल्याने देखील त्यांना थकवा येतो. पूर्वीच्या काळात या पद्धतीने नव्हतं. लोक कितीही फिरली तरी त्यांना थकवा येत नसली, कारण त्यांचा आणि निसर्गाचा संपर्क जास्त होता. लोक बाहेर झोपायची, लोक घरात जास्त झोपत नव्हते, लोक अंगणात झोपायची, लोक झाडांच्या अवतीभोवती असायची. आता तशी परिस्थिती नाही आहे. म्हणून त्यांच्या शरीरातली जी रोगप्रतिकारशक्ती आहे, ती रोगप्रतिकारशक्ती ही त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही आणि म्हणून त्यांना जिवंतता अनुभव येत नाही. म्हणून आपल्याला जे आपल्या शरीरातलं जे आकाश जे आहे, हे आकाश आणि बाह्य आकाश याच्यात फार अंतर नाही. शरीरातली जी पोकळी आहे, जे आपलं पोट आहे, तेच आपलं आकाश आहे. आणि बाह्य आकाश याच्यातलं जे काही जिवंतता, जी ऊर्जा जी आहे, ती एकच आहे. म्हणजे शरीर जे आहे, त्या शरीराला जर दीर्घकाळ टिकवायचं असेल तर त्या दीर्घकाळ टिकवण्यासाठी सातत्याने स्वतःला ॲक्टिवेट ठेवावं लागेल. ज्याला की आपल्या शरीरातील, ज्याला आपण आपल्या जीवनाचं तत्त्व ज्याला समजतो, ज्याला इकिगाई म्हटलं जातं जापानीज शब्दामध्ये. इकिगाई याचा अर्थ काय? तर तुम्ही जीवन कशासाठी जगताय, म्हणजे तुमच्या जीवनाचं काय उद्दिष्ट आहे. फक्त जीवन दीर्घकाळ जगणे उद्दिष्ट नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये सातत्याने तुम्ही सक्रिय राहून तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून तो आनंद मिळवण्यासाठी आपण जीवन जगत असतो. म्हणून भौतिक शरीर आणि भौतिक शरीराच्या बाहेर जे सूक्ष्म वायुतरंग आहेत, जे ऊर्जामंडल आहे, जे तुम्हाला पूर्णपणे घेरलेलं आहे,
त्या ऊर्जा मंडळांना आपण विकसित करणे खूप आवश्यक आहे. यामुळेच शरीराच्या श्वसनाला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे, प्राणायामला जास्त महत्त्व देण्यात, ज्याच्यामध्ये सूक्ष्म ऊर्जा निर्मित होते, त्याच्यामध्ये शरीरात सगळीकडे शुद्ध श्वास जो आहे, शुद्ध व्हायटल ऊर्जा जी आहे, एनर्जी जी आहे ती संचारित होते आणि आपलं प्राणमयी कोट जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने स्वस्थ आणि समग्र आपल्याला फील होतं आणि त्याच्यातूनच आपली ताईची ऊर्जा ही खूप जास्त पद्धतीने विकसित होऊ शकते. तर आपलं जे काही जीवन आहे ह्या जीवनाला असंच वेस्ट घालवू नका. बुद्धांच्या तुम्ही प्रतिमेकडे पहा. बुद्धांची प्रतिमा खूप काही गोष्टी आपल्याला सांगून जाते. बुद्धांचे डोळे अर्धगोलीत उघडे आहेत. याचा अर्थ असा आहे, त्या अर्धगोलीत उघड्या डोळ्यांच्या आतमधली ऊर्जा आहे जी वर्तुळाकार फिरते. आपलं शरीर जे आहे ते आपण आपलं शरीराची जीभ जी आहे ती जीभ जर आपल्या टाळूला लागली तर आपल्या शरीरात पूर्ण वायूचं संचलन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आपले जे हात जे आहेत ते जर आपण अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने ठेवून जर आपण कधी बसलो तर पूर्ण शरीरावरती, पूर्ण हातावरती ऊर्जेचं एक वर्तुळ तयार होत असतं. आपले जे पाय आहेत, जर मांडी घालून आपण बसलो तर पायातून एक ऊर्जेचं चक्र आपल्या अवतीभोवती तयार होत असतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, संपूर्ण वायूचं चक्र हे आपल्या अवतीभोवती आहे. प्राणायाम, योगा, आसन आणि ध्यान या तिन्ही गोष्टी माणसाच्या जीवन पद्धतीमध्ये विकसित करण्यासाठी. मग कितीही प्रकारची महामारी आली, कितीही प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये घडल्या तरी देखील रोगप्रतिकार शक्ती ज्याची जास्त आहे तोच व्यक्ती यात टिकू शकतो. ज्याची रोगप्रतिकार शक्ती जास्त नाही तो यात टिकू शकत नाही. म्हणजे पूर्वी भर उन्हात चाललं तरी काही वाटत नव्हतं, परंतु आता भर उन्हात चाललं तर माणूस थकून जातोय, त्याच्या शरीरातील शुगर कमी होते, त्याचं शरीर थकावट महसूस करतं. परंतु शरीराला जर आपण खूपच उन्हामध्ये सातत्याने जर तापवलं आणि उन्हाची सवय करून घेतली तर आपल्याला त्या उन्हाशी संघर्ष करण्याची ताकद आपलं शरीर आपोआप निर्माण करतं. सर्दी, पडसं, खोकला, अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण झाल्या. त्या व्याधींना आपण सहजरित्या त्यातून आपण मुक्त होतो, कारण आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती कार्यान्वित होते. परंतु आपली रोगप्रतिकार शक्ती जर कार्यान्वित झाली नाही तर साध्या सर्दीने देखील आपला जीव जाऊ शकतो, साध्या खोकल्याने देखील आपला जीव जाऊ शकतो. कोरोना म्हणजे फार महाभयंकर आजारपण आहे अशातला भाग नाही. कोरोनाशी लढण्याचं सामर्थ्य ज्याला आपल्या शरीरातील बॉडी प्लाझ्मा माहिती आहे, ज्याला अँटी प्लाझ्मा आपण असं म्हणतो, तो अँटी प्लाझ्मा म्हणजे आपल्या शरीरातील जे ऊर्जा तत्वाचं शरीर आहे त्याला अँटी प्लाझ्मा असं म्हटलं जातं. हे अँटी प्लाझ्मा जे आहे हे रशियामध्ये हाइडमॅन नावाच्या एका वैज्ञानिकाने तयार केलेलं आहे. आणि इतकंच नाही, किरियानी फोटोग्राफर जो आहे, ज्याला किरो फोटोग्राफी असं म्हणतात, तो किरो फोटोग्राफर या प्रकारच्या प्लाझ्मा आपल्याला दाखवून देऊ शकतो. यातूनच आपली 90% आपला जो आजार आहे तो बरा होऊ शकतो. म्हणून आजच्या कोरोनाच्या या प्रादुर्भावामध्ये जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. टी व्हीचे जे न्यूज चॅनल आहेत या न्यूज चॅनलला पाहण्याचं तुम्ही बंद करा. न्यूजपेपर जे आपण वाचतो ते वाचायचे तुम्ही बंद करा. भारताचा प्राईम मिनिस्टर काय बोलला आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बोलला आहे, याच्याशी आपण कोणतेही कर्तव्य न ठेवता तुमचं जीवन हे किती महत्त्वपूर्ण आहे, तुम्ही या रोगप्रतिकार शक्तीला निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टी करू शकतात तर स्वतःकडे लक्ष द्या. बाह्य परिस्थिती आहे त्याच्याकडे काय लक्ष देऊ नका. अमेरिका काय सांगते ना ऑस्ट्रेलिया काय सांगत आहे आणि जगामध्ये हा कोरोना विषाणू कोणी निर्मित केला आणि तो कसा निर्माण झाला याची
विचार चिंतना करण्यापेक्षा रोगप्रतिकार शक्ती कशी आपण निर्माण करू, या रोगप्रतिकार शक्तीसाठी आपण काय काय उपाय करू शकतो, कोणते पोषक तत्व आपण घेऊ शकतो, कोणत्या ध्यान पद्धती आपण अंमलात आणू शकतो, कोणते योगाचे आसन आपण करू शकतो, कोणते प्राणायाम आपण करू शकतो, याचा शोध घ्या. कोणत्या पद्धतीने आपण आपलं जीवन हे संरक्षित करू शकतो, याकडे लक्ष द्या. मग किती विषाणू तुमच्या अवतीभोवती असं, ऑलरेडी तुम्ही विषाणूंचेच बनलेले आहात. जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर खूप जर विषाणूंचा जर तुम्ही अभ्यास केला तर हजारो शतकांपासून जिथून माणसाचं सिव्हिलायझेशन विकसित झालं, त्या सिव्हिलायझेशनपासून हे सगळे विषाणू आहेत. हा का नवीन विषाणू नाही आहे. कोरोना हा का नवीन विषाणू नाही, पूर्वीपासूनचाच विषाणू आहे. हा पूर्वीपासूनचा विषाणू जो आहे, हा पूर्वीपासूनचा विषाणू कोणीतरी व्हायरल केला. तो व्हायरल केल्यानंतर त्याच्याशी लढण्याचं जे सामर्थ्य जे आहे, जे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये समाविष्ट आहे, ते तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्ही आजारी पडतात. मग साधा खोकला होत आहे तर माणसं मृत्यूला प्राप्त होते. खोकला झाला, फुफ्फुसात तणाव आला, फुफ्फुसात ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी झाली तर त्याच्यावरती तणाव येतो. पण या उलट जर तुमचं जे प्राणतत्व शरीर जे आहे, या प्राणतत्व शरीराचा जर तुम्ही विकास केला असेल तर तुम्हाला अशा कोणत्याच प्रकारच्या गोष्टींची म्हणजे विषाणूची किंवा कोणत्याच वातावरणाचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही. म्हणजे या पृथ्वीवरती हजारो विषाणू आहेत. या हजारो विषाणूशी लढण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. एड्ससारखा विषाणू जो आहे, या एड्ससारखा विषाणू म्हणजे गेल्या 1800 शतकामध्ये निर्माण झालेला हा विषाणू, आज आपण त्याशी लढू शकतो. प्लेगसारख्या विषाणूशी आपण लढू शकतो. ज्याने देवी किंवा चिकनपॉक्स ज्याला आपण म्हणतो, तो देखील एक प्रकारचा संसर्गजन्य विषाणू होता. त्याच्याशी आपण लढू शकतो. तर आपण या कोरोना नावाच्या विषाणूशी का नाही लढू शकत? 100% लढू शकतो. फक्त घाबरून जाणे, सायकोलॉजिकल सिक होणे, सामूहिक घाबरणे हे सोडून देणे गरजेचं आहे. हे जर तुम्ही सोडून दिलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने यातून मुक्त होऊ शकता. तरच तुमच्यामध्ये हे सामर्थ्य तयार होऊ शकतो. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात बसा, तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसा, तुम्हाला पूर्ण ऑक्सिजन जाणवेल. तुम्ही जेवढं निसर्गाच्या सानिध्यात जाल तितकं तुम्हाला ऑक्सिजन भेटेल. जितकं तुम्ही घरात बसाल 4 भिंतीच्या आत, तितकं तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता भासेल. ज्या 4 भिंतीमध्ये 5-7 लोक राहतात तिथं ऑक्सिजनची कमतरता भासणारच. जिथे छोटी छोटी घरं आहेत तिथे एवढी लोक जर राहत असतील आणि त्याच्यात मोबाईल आणि तुमचे रिमोट कंट्रोल जे आहेत, मग ते AC चा असेल, TV चा असेल, मोबाईलचे वेव्स जे आहेत जे तुमच्यावर परिणाम करत आहेत, तुमच्या बॉडीवर परिणाम करत आहेत, ते वेव्समुळे तुमचं ऑक्सिजन कमी होतं आहे. जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतात ज्या तुमच्या शहरामध्ये असतात, ज्याने की ओझोनचा जो लेअर आहे त्या ओझोनच्या लेअरला होल पडतं किंवा तो लेअर कमी होतो, त्यातून तुमचं ऑक्सिजन कमी होतं आहे. त्यातून सनराईज तुमच्यावरती जास्त येतात, त्यातून विषाणू घातक वायू तुमच्यावरती जास्त येतात. या सगळ्याचा परिणाम आपण म्हणजे फक्त आणि वैद्यकशास्त्र त्याचा उपचार करता अशातला भाग नाही, फक्त दवाखान्याचा उपचार करता अशातला भाग नाही. पूर्वी दवाखाने नव्हते पण लोक इतकी महामारीने मरत नव्हती. आज दवाखाने जास्त आहेत, हॉस्पिटल जास्त आहेत, उपाययोजना जास्त आहेत, पण लोकांची मरण्याची संख्या जास्त आहे. कारण त्यांच्या जीवनात योगा नाही, त्यांच्या जीवनात ध्यान नाही, त्यांच्या जीवनात तायची नाही, त्यांच्या जीवनामध्ये व्यायाम नाही, सम्यक व्यायाम नाही, त्यांच्या जीवनात सम्यक श्रम नाही, म्हणून त्यांचं जीवन असं झालेलं आहे. आणि ते जे काय अन्न घेतात ते अन्न त्याच्यामध्ये सगळे रसायन आहे, ज्याच्यामध्ये पौष्टिकता नाही आहे, ज्याच्यामध्ये डायरेक्ट निसर्गातून ते आलेलं आपण अन्न घेत नाही. म्हणून आपलं जीवन जे आहे हे एक बेसर पद्धतीने बनलेलं जीवन आहे, तशा पद्धतीने युक्त असं जीवन आहे. तर या जीवनातून आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्याला निर्माण करून सर्व प्रकारच्या विषाणूंचा सामना जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्राणायाम, मग आता किती प्राणायाम आहेत, मग ते भांबरी असू किंवा सिस्कारी असू का आणखीन कोणत्या पद्धतीचे प्राणायाम पद्धती असू किंवा कुंभक असू अथवा रेचक असू, जेवढे प्राणायाम आहेत, जेवढे श्वासाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही करणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आसन आहेत, मग ते कोणतं आसन आहेत,
ते वेगवेगळ्या प्रकारचे आसनं आहेत. त्या आसनाचा तुम्ही प्रयोग केला तर त्या पद्धतीची लयबद्धता येईल. आता बुद्धांनी सांगितलेलं कोणते ध्यान आहे? विपश्यना आहे, आनापानसती आहे. त्याचप्रमाणे 40 प्रकारच्या आणखीन ध्यान पद्धती आहेत, त्याचा प्रयोग करा. त्याचप्रमाणे आणखीन काही ध्यान पद्धती आहेत, जसं झेन बुद्धिझममध्ये झाझेन ध्यान पद्धती आहे, बेली ध्यान पद्धती आहे. म्हणजे पोटावरती जो श्वास आपला येतो जातो, म्हणजे पोटापर्यंत येणारा श्वास हा आपल्याला कधी ऑक्सिजनची मात्रा कमी करत नाही. आपण छातीने श्वास घेतो म्हणून ऑक्सिजनची मात्रा कमी होते. श्वास आपला पोटापर्यंत जर येत असेल तर आपण आजारीच पडणार नाही. जो की लहान बाळांचा येतो, जो की लहान मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की ते श्वास पोटाने घेतात आणि आपण श्वास छातीने घेतो. छातीने घेतलेला श्वास हा आपल्यामध्ये तणाव तयार करतो आणि पोटाने घेतलेला श्वास हा आपल्यामध्ये शांतता निर्माण करतो, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतो. श्वासाशी सर्व काही संबंधित आहे. श्वासाचंच आपलं जीवन आहे. श्वासाने 700 बिंदूशी संबंधित वर्तुळ आहे, ऊर्जेचं वर्तुळ आहे. म्हणून या लेण्यांमध्ये हे सर्व सायन्स समाविष्ट होतं. तर लेण्यांमधलं हे जे सर्व सायन्स जे आहे ते नष्ट झालेले आहे. आज फक्त लेण्यांचा लोक जे काही अभ्यास करतात ते फक्त वास्तूंचा अभ्यास करतात, ती कशी तयार झाली. पण त्याच्यात जे विज्ञान होतं ते विज्ञानाचा अभ्यास करतच नाही. आणि विज्ञानाचा अभ्यास न केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारची दुःख तयार होत असतात. म्हणून जीवन जे आहे अनमोल आहे. या जीवनाचा उपयोग हा तुम्हाला बुद्धत्व प्राप्तीसाठी केला पाहिजे. बुद्धत्व प्राप्ती म्हणजे ज्ञानप्राप्ती. ज्ञानप्राप्ती म्हणजे निसर्गाचं अगदी गहनतम ज्ञान. ज्ञानप्राप्तीचा अर्थ प्रभावाशी संबंधित ते, म्हणजे जो प्रभाव चालू आहे निसर्गाचा, की झाड जे आहे ते निर्मित होत आहे आणि निर्मित होत असताना ते पूर्ण वाढत आहे आणि पूर्ण वाढल्यानंतर एक दिवस त्याचा एंड होत आहे. पण त्याच्यात बनण्याची क्रिया चाललेली आहे. सेम ती बनण्याची क्रिया आपल्यामध्ये चाललेली आहे. आपण बनतो नष्ट होण्यासाठी, आपण नष्ट होतो पुन्हा बनण्यासाठी. बनणे आणि नष्ट होणे याला बुद्ध चक्र म्हणतात. चक्रांना बुद्धांनी खूप जास्त महत्त्व दिलं आहे. शरीर सगळं चक्र आहेत, सगळं वर्तुळ आहे आणि या सर्व चक्रानुसार आपलं जीवन चाललं असताना या चक्रातून आपल्याला मुक्त होणे हे खऱ्या अर्थाने धम्माचं रहस्य आहे. हे खऱ्या अर्थाने धम्माचं प्रमुख अंग आहे, ज्याला बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये विविध पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. परंतु ती सहज लक्षात येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला साधना आणि सोशल अंडरस्टँडिंग या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त सोशल अंडरस्टँडिंग असणे महत्त्वाचं नाही, तर आंतरिक अंडरस्टँडिंग असणे देखील महत्त्वाचं आहे. याचा समन्वय साधणे म्हणजे धम्म खऱ्या अर्थाने सद्धम्म रूप पावणे आहे. पण हा समन्वय साधण्यासाठी तितकंच आपण त्याच्या जवळ खूप आवश्यक आहे. म्हणून बुद्धांनी सांगितलेली ध्यान पद्धती याचा डेली फॉलो करा. घरामध्ये स्वच्छता मेंटेन करा. घरामध्ये तुम्ही रोज ऊन घ्या, योगा करा. बुद्धांनी सांगितलेली ध्यान पद्धती करा. याला वेळ द्या. टी व्हीपेक्षा मोबाईलपेक्षा तुम्ही याला जितका जास्त वेळ द्याल तितकं तुमचं लाईफस्पॅन हे जास्त वाढू शकतं आणि तुम्ही जीवनामध्ये आनंदित होऊ शकता. म्हणून आजच्या या म्हणजे आयुष्यमान विठ्ठलराव गायकवाड, आयुष्यवती प्रेरणा विठ्ठल गायकवाड आणि आयुष्यमान कृष्णा KS सूर्यवंशी यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि हा वाढदिवस साजरा करत असताना अतिशय स्तुत हा जो उपक्रम त्यांनी या ठिकाणी म्हणजे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती आहे, तिथे महामाता रमाबाईंचा भारतातील एकमेव पुतळा जो आहे हा पुतळा आपण या ठिकाणी निर्मित केलेला आहे. म्हणजे त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी निर्मित झालेला आहे. तर त्या ठिकाणी हा कार्यक्रम करत असताना त्यांचा प्रमुख उद्दिष्ट आहे की या सगळ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये माणसाने खचून न जाता त्याचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती, प्राणायाम, ध्यान आणि अन्नदान, त्यांच्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो अन्नदानाचा आहे. ते अन्नदान जे आहे, जे गोरगरीब लोक आहेत, ज्या लोकांना अन्न मिळत नाही, जे लोक आज अन्न नसल्यामुळे मरत आहेत, कोरोना झाला म्हणून नाही मरत, अन्न नाही म्हणून मरतात, त्या लोकांना दान देण्याचं कार्य ते या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर पोळी भाजी केंद्र याद्वारे ते संपन्न करत आहे. म्हणून हा त्यांच्या वाढदिवसाचा उपक्रम या ठिकाणी साध्य करत असताना त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला आपणाशी संवाद साधण्याचा, ऑनलाईन संवाद साधण्याचा ही जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांनी हे जे काही उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी अशी देखील या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणखीन एक सूचना करतो. या ठिकाणी पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी ॲडव्होकेट कोबराराजे भाई विवेक चव्हाण यांनी देखील अशाच पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी रेमडेसिविर लस
त्याचप्रमाणे संपूर्ण औषधे, बेडची व्यवस्था, कर्मचारी जे आहेत, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी, या सगळ्यांना एकतर जी आरोग्य सुविधा जी आहे ती जनतेसाठी सरकारने मोफत द्यावी. ज्याप्रमाणे ते पोलिओची देतात त्या पद्धतीने त्यांनी मोफत द्यावी. त्यांनी कोणताही अडसर हा निर्माण करू नये. मग तो म्हणजे इंटरनेट म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा असो किंवा आधार कार्डचा असो, जो माणूस कोरोनाची लस घेण्यासाठी आलेले आहेत त्या सगळ्यांना मोफत लस द्यावी, असा त्यांचा जो उपक्रम आहे. त्यासाठी त्यांनी केलेले जे उपोषण आहे, पोलीस कर्मचारी जे अनेक मेलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत, सफाई कर्मचारी जे अनेक मृत्युमुखी पडलेले आहेत, आज पोलिसांना पगार नाही, बऱ्याचशा आज सफाई कर्मचाऱ्यांना पगार नाही, आज आरोग्य कर्मचाऱ्यांना पगार नाही आहे, त्यांचा विमा नाही आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये ते सेवा देत असताना ते देखील या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये मृत्युमुखी पडत आहे. अशा लोकांना सरकारने मोफत औषधं, विमा हा त्यांचा काढावा यासाठी ते उपोषण करत आहे. तर त्यांच्या उपोषणात देखील या ठिकाणी मी भिक्खू संघाच्या वतीने पाठिंबा देत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आयुष्यमान विठ्ठलराव गायकवाड, आयुष्यमान KS सूर्यवंशी आणि आयुष्यमती प्रेरणा गायकवाड यांना आरोग्य लाभो, त्यांचं जीवन सुकर हो, त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, संपन्नता आणि त्यांच्या हातून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महापुरुषांचे विचार, बुद्धांचे विचार हे समग्र लोकांपर्यंत पोचावे, अशा प्रकारची मंगल कामना या ठिकाणी करतो. त्यांना आशीर्वाद देतो, त्यांना दीर्घायुष्य प्राप्तो, अशा प्रकारची मंगलकामना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर आयुष्यमान विठ्ठलराव गायकवाड आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. कोण करते? बोला. ते असं करतं ना. या ठिकाणी आत्ताच पूज्य झेन मास्टर सुदर्शन जी यांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये प्राणायाम आणि ध्यान या विषयावरती आणि अन्नदानावरती जे प्रवचन केलं, जगातला पहिला लोकसहभागातील महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचं हे जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या समितीच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी रवींद्र शिलोत यांना विनंती करतो, पंचशिलेची मायेची शॉल, त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह आणि ग्रंथ देऊन यांचा सन्मान करायचा. तुम्ही तिकडे बसा ना. ठीक आहे. आनंदराज ते ऑनलाईन चालू आहे, ऑनलाईन करतो तुम्हाला फोन. एक मिनिट, दिसतंय का त्याच्यात? ठीक आहे, बसा तुम्ही बसा. हे फोटो काढ. दाखवा. या की तुम्ही या ना. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. बोलून बघा. करण्या प्राणायाम आणि ध्यानाचे कृतीतून आचरण, करण्या प्राणायाम आणि ध्यानाचे कृतीतून आचरण, जागविण्या आपल्या प्रत्येकाचे तन, मन आणि विचारधन. आदरणीय झेन मास्टर सुदर्शन यांनी अत्यंत मौलिक या ठिकाणी केले प्रवचन. म्हणून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीच्या वतीनं मी त्यांचे मनापासून करतो अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आत्ताच बनतेजींनी, मला वाटतं या भारतीयांना खरं तर ही सरकारची जबाबदारी आहे, मग ते केंद्र सरकार असू नाहीतर महाराष्ट्र सरकार असू,
परंतु मला या ठिकाणी अभिमान वाटतो. एक त्यांनाच म्हणा ते ऑनलाईन चालेल, ऑनलाईन बोलतात ते. पूज्य भंते जैन मास्टर यांनी खरं तर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे विचार आज या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. या ऐतिहासिक ठिकाणी की जिथं जगातला पहिला लोकसहभागातील रमाबाई भीमराव आंबेडकरांचं स्मारक आहे. मला एवढी ऊर्जा मिळाली, खरंच मी धन्य झालो. आणि माझा वाढदिवस हा त्यांनी बाबासाहेबांच्या मानवतेला म्हणजे स्मरून मानवतेला आधार देण्याचं काम त्यांनी केलं. याबद्दल मी पुन्हा एकदा महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, फुले शाहू आंबेडकर विचार मंच व तमाम भारतीयांच्या वतीनं पूज्य जैन मास्टरजींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांनी अत्यंत चांगले मुद्दे या ठिकाणी प्राणायामच्या बाबतीत, ध्यानाच्या बाबतीत आणि अन्नदानाच्या बाबतीत व्यक्त केलेले आहेत. या ठिकाणी गेली वर्षभर एकच ध्यास, प्रत्येकाच्या मुखात घास. प्रत्येक भारतीय हा उपाशी गेला नाही पाहिजे, उपाशी मेला नाही पाहिजे. कारण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिलेले आहेत. आणि ते देण्याचं काम खरं पाहिलं तर या शासनाचं आहे. मला तर वाटतं या केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पूज्य जैन मास्टरजी यांचं आपण मार्गदर्शन घ्यावं. कारण त्यांनी इतका चांगला विषय आज घेतलेला आहे. या करोनावरती भिंबान उपाय काय तर प्राणायाम आणि ध्यान. आजच सकाळ या वर्तमानपत्रामध्ये रामजी बाबांनी विनंती केली म्हणून आजपासून आणि पुण्यनगरीचे जे महापौर आहे त्यांनी घराघरामध्ये ध्यान आणि प्राणायाम करा असे आवाहन केलेले आहे. खरं तर ही प्रेरणा कुणाची आहे तर ही प्रेरणा आहे पूज्य भंतेजी जैन मास्टर यांची. आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र अण्णा माळवदकर यांच्याशी मी संवाद करत असताना त्यांनी मला ही संकल्पना दिली की विठ्ठलराव, तुम्ही कुठलाही उपक्रम करण्यापेक्षा ध्यान आणि प्राणायाम करा. मग त्या संकल्पनेतून मग रवींद्रजी असतील, भंतेजी असतील, आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हे अत्यंत लोकउपयोगी, खरं तर आज प्रत्येक भारतीयाला आधार देण्याची गरज आहे, धीर देण्याची गरज आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हेच काम केलं की जे भंतेजी आज करत आहेत. त्यांनी अजून एक सांगितलं की याच कामासाठी गोरगरीब कष्टकऱ्यांचे नाहिरे वर्गाचे नेते ॲडव्होकेट कोबरा राजे, भाई विवेक चव्हाण हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायापाशी पुणे स्टेशनच्या जवळ उपोषणाला बसलेले आहेत. त्याचं कारण काय की प्रत्येक भारतीयांना औषधं मिळाली पाहिजे, त्याच्यावर उपचार झाला पाहिजे. खरं तर हा अत्यंत मानवतावादी कार्यक्रम आहे. म्हणून या मानवतावादी कार्यक्रमाला मी फुले शाहू आंबेडकर विचार मंच व महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो. आत्ताच भंतेजींनी अन्नाच्या विषयी सांगितलं. खरं तर हा उपक्रम आम्ही का राबवतो आहे तर रमाईची जी 4 मुलं आहेत ती अन्न आणि औषधं वाचून गेलेली आहेत. रमाईसुद्धा अन्न आणि औषधं वाचून गेलेली आहेत. आणि याची जाणीव ठेवून त्यांचं कार्य खरं करायचं असेल तर प्रत्येकाने एक मूठ रमाईसाठी तुमच्या आमच्या या भल्यासाठी आज या करोनाच्या महामारीमध्ये अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मला नेहमी वाटतं अन्न हे पूर्ण धम्म आहे. आणि म्हणून या ठिकाणी भंतेजींनी त्याचासुद्धा सारांश या ठिकाणी सांगितला. 27 मेपासून रमाईचा स्मृती दिन आहे. 27 मे त्या दिवसापासून आपण या ठिकाणी ज्यांना कोणाला खायला अन्न नाही, जे लोक भुकेलेले आहेत अशा लोकांना या ठिकाणी रमाई पोळी भाजी केंद्राच्या वतीनं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आपण सातत्याने राबवणार आहोत. गेली वर्षभरसुद्धा राबवलेला आहे. खरं तर मला स्मरण करून दिलं भंतेजींनी, म्हणून त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मी या ठिकाणी एक विनंती करतो की शपथ घेऊया
भावांनो शपथ घेऊया, शपथ घेऊया, बहिणींनो शपथ घेऊया, शपथ घेऊया, भावांनो शपथ घेऊया, शपथ घेऊया, बहिणींनो शपथ घेऊया, आपण सारे शपथ घेऊया, या कोरोनाला टाळण्यासाठी प्राणायाम करूया, या कोरोनाला टाळण्यासाठी ध्यान करूया. आली आली महामारी, आली आली महामारी, मृत्यूच्या नेई दारी, हादरली दुनिया सारी, लोक झाली कवरी बावरी, ही हादरली दुनिया सारी, ही लोक झाली कवरी बावरी. ध्यान करुनी, ध्यान करुनी, निसर्गी राहुनी, ओ ध्यान करुनी, निसर्गी राहुनी, काळजी घेऊया, अरे शपथ घेऊया, भावांनो शपथ घेऊया, शपथ घेऊया, बहिणींनो शपथ घेऊया, आपण सारे शपथ घेऊया, या कोरोनाला टाळण्यासाठी प्राणायाम करूया, या कोरोनाला टाळण्यासाठी ध्यान करूया. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, हेच मी रमाई चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा पूज्य जैन मास्टरजी यांचं या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीनं आणि तमाम भारतीयांच्या वतीनं त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि इथंच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. बरोबर.